एकाच व्यवहाराच्या पूर्ततेसाठी आता एकापेक्षा जास्त कागदपत्रांचा वापर केल्यास यापुढे आता तुम्हाला पूरक कागदपत्रांसाठी 100 ऐवजी 500 रुपयांचा स्टॅम्प पेपर प्रस्तावित करण्यात आलेला आहे। अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्पात याविषयीची माहिती दिली आहे। महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम 4 नुसार एकाच व्यवहाराच्या पूर्ततेसाठी एकापेक्षा जास्त दस्तऐवजांचा वापर केल्यास पूरक दस्तऐवजांना ₹100 ऐवजी कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। ₹500 इतकी मुद्रांक शुल्क आकारण्याचे प्रस्तावित आहे। महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम 31(1) नुसार एखाद्या दस्तावर भरावयाच्या मुद्रांक शुल्काबाबत दस्त अभिनिर्णय प्रक्रियेसाठी सध्या आकारण्यात येणारे शुल्क ₹100 ऐवजी 1000 इतके करण्याचे तसेच निष्पादित दस्त निर्णयासाठी दाखल करताना देखील प्रथम दर्शनी देय असणाऱ्या मुद्रांक शुल्काची रक्कम जमा करण्याची तरतूद प्रस्तावित करण्यात येत आहे।